श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण आपलं सुरू आहे. यातला हा 13वा अभंग आणि या 13व्या अभंगाचे पहिले 2 जे चरण आहेत त्याचं निरूपण मागच्या वेळी झालेलं आहे आणि आता उरलेल्या 2 जे चरण आहेत त्याच्यावर आज निरूपण आपलं होणार आहे. तेव्हा मी पूर्ण आधी अभंग म्हणूया. समाधी हरीची समसुखे वेण, समाधी हरीची समसुखे वेण, न साधेल जाण द्वैत बुद्धी, न साधेल जाण द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही, जवत्या परमानंदी मन नाही, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. मागच्या वेळेला आपण याच्यावर निरूपण केलं होतं की हे बुद्धीला वैभव असं प्राप्त होतं. ते कसं प्राप्त होतं तर बुद्धी ही जेव्हा सद्गुरूंच्या ज्ञानबोधाने युक्त होते आणि ते संसाराकडे ती सन्मुख झालेली आहे, ती श्रीहरीकडे सन्मुख होते, सद्गुरूंच्याकडे सन्मुख होते, त्यांच्या बोधाकडे सन्मुख होते, म्हणजे आपोआपच संसाराला विन्मुख होते. आणि संसाराला विन्मुख झाले म्हणजे संसाराचं अज्ञान, अहंकार, विकार सर्व दूर झाल्यामुळे त्या बुद्धीला तिचं वैभव प्राप्त होतो आणि मग ती बुद्धी ऋतंभरा प्रज्ञा, तिला प्रज्ञा असं म्हणतात, ती त्या ज्ञानाने युक्त अशी होते आणि मग त्या आत्मस्वरूपामध्ये प्रवेश करते. आपण सगळे तेव्हा ती आत्मस्वरूपामध्ये प्रवेश कसा करते हे आता आपल्याला बघायचं आहे. की बुद्धी जेव्हा जाणीवीने आत्म्याला बघते, आत्म्याला बघायचंय पण आत्मा तर निर्गुण निराकार आहे, त्याला बघायचं कसं तर सद्गुरु रूपाने त्याला बघायचं. हे एक झालं सगुण. आणि त्याला निर्गुण स्वरूपाला जाणायचं, निर्गुण स्वरूपाला बघायचं म्हणजे निर्गुण स्वरूपाला जाणायचं असतं. आणि जाणलं कशाने जातं, जाणण्यासाठी काय आपल्याकडे आहे असं तर म्हणजे जाणीव. बुद्धीच्या ठिकाणी जाणीव आहे आणि जाणीवेचे 2 डोळे, 2 नेत्र. बुद्धीला जेव्हा जाणीवेचे 2 नेत्र प्राप्त होतात तेव्हा ती आत्म्याला जाणून घेऊ शकते, आत्म्याला बघते, आत्म्याचं महात्म्य ती जाणते. तेव्हा बुद्धीला जाणीवेचे 2 डोळे प्राप्त होतात, नेत्र प्राप्त होतात. कधी तर ती सद्गुरूंच्या त्या ज्ञानाने युक्त होते, प्रेमाने युक्त होते आणि श्रद्धेने युक्त होते. तेव्हा तिला बुद्धीला हे जाणीवेचे 2 डोळे प्राप्त होते. म्हणजे आत्म्याला बघण्याचा डोळा, आत्म्याला कशाने बघायचं, तो निर्गुण निराकार आहे.
आत्म्याला बघण्याचे दोन डोळे आहेत, म्हणजे जाणीव, हे जाणीवेचे दोन डोळे आहेत. कारण आत्मा हा निर्गुण निराकार आहे, त्याला या डोळ्यांनी बघता येत नाही. न तत्र बुद्धिर्गच्छति न तित्र मनोगच्छति, त्याला ह्या डोळ्यांनी बघता येत नाही. आणि म्हणून त्या जाणीवेचे दोन डोळे त्या आत्म्याला बघू शकतात. आणि ही जाणीव जी आहे म्हणजे ही तुलनात्मक विचारातून उत्पन्न होते. तुलनात्मक विचार करायचा, आणि तुलनात्मक विचार केल्यानंतर एक डोळा उघडतो. आपण म्हणतो ना आता डोळे उघडले. आधी एक डोळा उघडतो जाणीवेचा, मग दुसरा डोळा उघडतो. तर पहिला डोळा कधी उघडतो, तर तुलनात्मक विचार जेव्हा सुरू होतो, सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानदृष्टीने, सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाने त्या विचारात तुलनात्मक विचाराची जाणीव उत्पन्न होते आणि ती आत्म्याचा साक्षात्कार करून देते. आत्मा म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव करून देतो. तेव्हा बुद्धीला हे दोन नेत्र आहेत, आणि या दोन नेत्रांचं नाव काय आहे? एका डोळ्याचं नाव आहे व्यतिरेक. आता हे शास्त्रीय शब्द आहेत. एकाला म्हणतात व्यतिरेक, म्हणजे तुलनात्मक दृष्टीने बघणं. तुलनात्मक दृष्टीने बघणं, हे आहे हे नाही आहे, इकडे आहे इकडे हे नाही आहे, तिकडे हे आहे इकडे हे नाही आहे, असं आपण जे म्हणतो त्याला व्यतिरेक असं म्हणतात, तुलनात्मक दृष्टीने. तर बुद्धीच्या दोन डोळ्यापैकी व्यतिरेक हा एक डोळा आहे. म्हणजे संसारात काय आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी काय आहे. जे संसारात नाही ते सर्व परमेश्वराच्या ठिकाणी आहे असं म्हटलं की तो व्यतिरेक रूपी डोळा उघडतो आणि बुद्धीला त्या आत्म्याचं दर्शन एका डोळ्याने होतं. मग दुसरा डोळा अन्वय नावाचा दुसरा डोळा आहे. अन्वय व्यतिरेकाभ्याम, अन्वय आणि व्यतिरेक या दोन डोळ्यांनी वेदांतांनी सांगितलं की या दोन डोळ्यांनी त्या आत्म्याचं दर्शन घेता येतं. नाहीतर आत्मा निर्गुण निराकार आहे, त्याला बघता येत नाही. अन्वय व्यतिरेकाभ्याम. तर आधी व्यतिरेक नावाचा हा पहिला जो डोळा आहे त्यांनी अनुभव कसा घ्यायचा ते आता आपल्याला बघायचं आहे. तेव्हा सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाने जाणीव येते आणि त्या ज्ञानाने त्या ज्ञानदृष्टीने व्यतिरेक आणि अन्वय असे दोन डोळे निर्माण होतात आणि त्यांनी पाहिलं असता त्या आत्म्याचं दर्शन होतं. आता व्यतिरेक म्हणजे काय, थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर तुलनात्मक दृष्टी, तुलना करायची. मग इथे काय नाही, तिथे काय आहे, याला म्हणतात अगदी सोप्या शब्दात त्याला व्यतिरेक तुलनात्मक दृष्टी असं म्हणतात. अशी तुलनात्मक दृष्टी समजा आपण बघितलं की गावात पण मंदिर असतात, छोटी छोटी मंदिरं असतात, ती आपण पाहिलेली असतात. तर गावातली मंदिरं आपण पाहिलेली आहे, ते कशी असतात. पण जर अयोध्येतलं मंदिर आपण राम मंदिर पाहिलं, आता आपण टीव्हीवर वगैरे याच्यात बघतो राम मंदिर, अयोध्येतलं राम मंदिर आणि गावातली छोटी छोटी मंदिरं, याची जर आपण तुलना केली तर याला व्यतिरेक असं म्हणतात. काय त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. अयोध्येतलं मंदिर बघितलं तर काय होतं, बुद्धीच्या ठिकाणी काय होतं, तुलना सुरू होते. अरे हे मंदिर, आपल्या गावातली मंदिर तर अगदी लहान लहान आहेत आणि हे मंदिर केवढं भव्य आहे, बाबा केवढं भव्य मंदिर आहे. गावातल्या मंदिरात एक छोटासा बल्ब लावलेला असतो आणि इथे तर मंदिरावर लाखो करोडो रंगीबिरंगी बल्ब्स आणि रोषणाई आहे. ह्याला तुलना म्हणतात. व्यतिरेक, इथे काय आहे आणि इथे काय नाही. तसं संसारात काय नाही आणि ह्या आत्म्याच्या ठिकाणी काय आहे असा बुद्धी व्यतिरेक करत असते. अरे संसारात हे नाही आणि इथे असं आहे, संसारात नाही आहे, इथे आहे, संसारात नाही इथे आहे. याला व्यतिरेक असं म्हणतात. आणि ती जाणून घेते, मग त्या व्यतिरेकाने जाणून घेते. गावातल्या मंदिरात एक बल्ब आणि या मंदिरात तर लाखो रंगीबेरंगी प्रकाशाची दिव्य योजना. मंदिरात एकच मिणमिणता दिवा असतो, तर इथे लाखो दिव्यांची आरास, पूर्ण झगमगाट अगदी.
अनेक रंगातला. बरं, मंदिरातल्या मूर्ती कशा ओबडधोबड असतात, शेंदूर पासून पासून ती मूर्ती दिसतच नाही, काहीतरी दगड दिसतो आपला ओबडधोबड. इथली मूर्ती बघितली ती किती रेखीव सुंदर मूर्ती आहे ना. गावाच्या मंदिरातील मूर्तीला एकही सोन्याचा दागिना नाही, कारण तिथे ठेवताच येत नाही म्हटलं, कोणी चोरून घेऊन जाईल. आणि म्हणले इथे करोडो रुपयाचे सोन्याचे अलंकार, दागिने, आभूषण, अलंकार, हिरे. तेव्हा गावातली मंदिराला तुटलेली दारं असतात आणि इथे सोन्याचे 4 दरवाजे, सोनं म्हणवलेलं. इतर देशातले लोक सुद्धा चकित झाले म्हणजे काय सोन्याचे दरवाजे. गावातलं मंदिर म्हणजे दगड मातीचं असतं, तर इथलं मंदिर एकदम संगमरमरचं. तेव्हा अनेक बाबतीत अशी तुलना करता करता याला व्यतिरेक असं म्हणतो. या तुलनेतून जे मोठेपण कळतं, जे महात्म्य, जे कळतं मोठेपण, त्याला महात्म्य असं म्हणतात. आणि त्या महात्म्याची जाणीव होते. अरे इकडे असे काय आहे, असं आपण म्हणतो, काय आश्चर्य आहे, किती सुंदर आहे, याला जाणीव असं म्हणतो. ही व्यतिरेक रूप जाणीव. नुसतं राम मंदिरच पाहिलं असतं काही कळलं नसतं, पण इतर मंदिरं बघितली आणि राम मंदिर बघितलं तर आपला व्यतिरेक दृष्टी प्राप्त झाली. तेव्हा तिच्या ठिकाणी जो भाव निर्माण झाला, त्या बुद्धीच्या ठिकाणी, त्याला जाणीव असं म्हणतात. बुद्धीच्या ठिकाणी जे महात्म्य निर्माण झालं, जे काही तिला कळलं, जे महात्म्य कळलं, त्याला जाणीव असं म्हणतात. आणि हे व्यतिरेकाने झालं, म्हणजे इथे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही असं म्हणता म्हणता तेच एक राम मंदिर उरलं. राम मंदिरासारखं मंदिर आहे का कुठे गावात? सगळी बघ, हे मंदिर आहे, याच्यासारखं आहे का? नाही. याच्यासारखं आहे का? नाही. याच्यासारखं आहे का? नाही. गणपती मंदिरासारखं आहे का? नाही. असं नाही नाही म्हणता म्हणता सगळं नाही होऊन जातं. गावातल्या सगळी मंदिरं नाही होऊन जातात, तेव्हा एक राम मंदिर आहे असं होतं. याला व्यतिरेकाने झालेली जाणीव असं म्हणतात. काय हे मोठे मोठे शब्द आहेत ज्ञानाचे, पण त्याचा सोपा अर्थ हा असा आहे, सगळं नाही जेव्हा संपतं, तेव्हा हे आहे एकच उरतं का, तेव्हा त्याला व्यतिरेकाने झालेली जाणीव असं म्हणतात. आणि असा बुद्धीला नेहमी संसाराचाच अनुभव असतो. ती संसारातच विचार करत असते. संसार, नातेवाईक, हे ते, घर, काम, पैसा, काय अस्वास्थ्य, स्वास्थ्य, मनोरंजन, अमुक, याचाच विचार ती करत असते. संसाराचा तिला अनुभव असतो. पण ती जेव्हा आत्म्याला सन्मुख होते, संसाराच्या सन्मुख येऊन बसलेली असते. आत्मा तिच्या जवळच आहे, मागेच बसलेला आहे म्हणा. आत्मा तिच्या जवळच आहे, मागेच बसलेला आहे, पण ती त्याला विनमुख झाली आणि संसाराकडे सन्मुख झाली. संसार बघायला लागली म्हणून ती विनमुख झाली आणि सगळ्या संसाराचा अनुभव घेते. पण जेव्हा सद्गुरूंच्या संगतीमध्ये ती येते, त्यांच्या ज्ञानाचे संस्कार तिच्यावर होतात, त्या बुद्धीवर, किंवा ती हळूहळू त्या आत्म्याच्या सन्मुख होत जाते. आत्म्याला बघण्याची तिच्या ठिकाणी आस निर्माण होते ना, तेव्हा ती आत्म्याला हळूहळू सन्मुख व्हायला लागते. आणि जेव्हा आत्म्याला बघायला सन्मुख व्हायला लागते, तेव्हा ती आपोआपच संसारापासून विनमुख होते. नाही तर मी संसारापासून आता विनमुख होतो आणि मग परमेश्वराची भक्ती करतो, मग झालं म्हणलं, 1000 जन्म गेले तरी तुला काय परमेश्वराची भेट होणार नाही म्हणजे, परमेश्वर दिसणार नाही. कारण संसाराचं विनमुक्त होऊ शकत नाही ना, संसारापासून विनमुख होऊ शकत नाही. तू जेव्हा सद्गुरूंना सन्मुख होतो, त्यांच्या कार्यामध्ये येतो, त्यांचं ज्ञान ऐकतो, तेव्हा तू आत्म्याला सन्मुख होतो, की आपोआपच संसाराला विनमुख झाला. तेव्हा आत्म्याला सन्मुख होते, तेव्हा तिला असा अनुभव येतो की अरे काय अनुभव येतो तिला पहिला, की संसारासारखं बदलत चाललाय म्हणजे. किती लवकर दिवस जातात, हो आपण म्हणतो अरे आजचा दिवस गेला, कालचा गेला, आजचा गेला, काय परवाचा गेला, किती पटापट दिवस जातात. सकाळ होते, आपण सगळे व्यवहार करतो, दुपार होते, थोडा आराम करतो, संध्याकाळ होते, मग जेवण होतं, मग परत झोपतो, परत पटापट संसार सारखे बदल होते.
कालच्यासारखी परिस्थिती आज नाही, आजच्यासारखी परिस्थिती उद्या नाहीये. काय आमच्या डोंबिवलीला अनेक बिल्डिंगा पडतायत आणि त्याच्यावर मोठे हे तयार होत आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंगा, मोठे मोठे टावर तयार होत आहेत. आणि म्हटलं अरे आज कालपर्यंत बिल्डिंग होती, आज पडली, आज इकडची पडली, परवा तिकडची पडली. काय म्हणजे सगळं बदलत आहे म्हणजे. काय काल जे आधी 10 वर्षापूर्वी जे लोक होते ते आता नाही, पटापट ते गेले, कुठे गेले काय माहित. तेव्हा तिला लक्षात येतं की अरे संसार सारखे बदल होत आहेत आणि आत्म्याच्या ठिकाणी तर काहीच बदलत नाही म्हणाले. संसारात सर्व बदल होत आहेत पण आत्म्याच्या ठिकाणी काही बदल नाही, तो आहे तसंच आहे असं तिची जाणीव होते. आणि म्हणून अशी जाणीव जेव्हा तिला होते व्यतिरेकाने संसाराच्या तुलनेने, तेव्हा तिला जे दिसतं त्याला काय म्हणतात, त्या आत्म्याचं सत्स्वरूप. सत म्हणजे काय, नाही तर आत्म्याचं सत्स्वरूप कसं जाणणार हो. सत म्हणजे काय, जो आहे जसा तसा आहे, काय त्याला सत असं म्हणते. सत्ता मात्र आहे, तो काय करत नाही, त्याच्या सत्तेत सगळं घडत असतं. तेव्हा त्या बुद्धीला त्याच्या सत्स्वरूपाचा अनुभव येतो की संसारात बदल होतोय, अरे याच्यात तर काही बदलच नाही. नंतर तिला असं ती बघते, संसाराचा तिला अनुभव आहे, संसारातल्या गोष्टी उत्पन्न होतात, मनुष्याला जन्म होतो, काही दिवस राहतो, परत जातो, अनेक लोक निघून गेले, जन्माला आले, निघून गेले. तेव्हा म्हणले पण याला जन्म नाही, मृत्यू नाही, काही नाही. तेव्हा संसाराच्या गोष्टी उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, आणि हा तर काही उत्पन्नही होत नाही, नष्टही होत नाही, असा आत्मा. आणि म्हणून तिला कुठल्या जाणीवेचा अनुभव येतो, सत्य स्वरूपाचा अनुभव आला, आता अविनाशी स्वरूपाचा अनुभव, याचा कधी नाश होत नाही, नित्य आहे. सत्य स्वरूपाचा अनुभव आला, आता नित्य स्वरूपाचा अनुभव तिला येतो की संसारात सगळं नष्ट होत आहे, इथे तर काही नष्ट होत नाही म्हणजे, इथे तर जसं आहे तसं आहे. मग तिला त्या आत्म्याच्या नित्य स्वरूपाचा अनुभव येतो. आधी सत्य, मग नित्य, मग शुद्ध. आत्मा तर एकदम शुद्ध आहे म्हणजे कसं, संसारात एवढे घाण आहे, एवढा कचरा आहे, एवढे लोकांच्या ठिकाणी घाण आहे, एवढे घाण विचार आहेत, एवढे विकार आहेत, एवढी वासना आहेत संसारामध्ये, एवढा अधर्म आहे, एवढं दुराचार आहे. आणि आत्म्याच्या ठिकाणी बघते, सद्गुरूंच्या ठिकाणी बघते तर तिथे सर्व धर्म, काय धर्माचरण, तिथे सर्व शुद्धता. आणि म्हणून ती सत्य, नित्य आणि तिला शुद्धत्वाचा अनुभव येतो. मग ती शुद्ध होते, ती सत्य होते, ती नित्य होते आणि ती शुद्ध व्हायला लागते बुद्धी. सत्य, नित्य, शुद्ध, आत्मा शुद्ध आहे, त्याच्या शुद्धत्वाचा अनुभव येतो. सत्य, नित्य, शुद्ध, बुद्ध. आणि तो म्हणले आत्मा, सद्गुरु हे ज्ञान स्वरूप आहे, त्याने तिला लक्षात येत, सर्वज्ञ आहे, सर्व ठिकाण, सर्व ज्ञान त्यांच्या ठिकाणी. म्हणून सत्य, नित्य, शुद्ध, बुद्ध, तिलाही ती ज्ञानमय होते, ती त्या बुद्ध होते, म्हणजे ज्ञानमय होते, शुद्ध, नित्य, बुद्ध. आणि शुद्ध, सत्य, नित्य, शुद्ध, बुद्ध आणि अनंत. अनंत म्हणजे त्याचा काही अंतच नाही म्हणाले. हा परमेश्वर कधी उत्पन्न झाला आणि कधी नष्ट झाला असं नाहीच आहे, अनंत आहे. आणि याला काही मर्यादा नाही म्हणले, कधी झाला हो त्याचा जन्म झालाच नाही तर काय तारीख सांगणार म्हणले. जन्म नव्हता, जन्म झाला म्हणून तारीख होती ती बघितली, त्याचा जन्मच नाही तर तेव्हा तारीखही नव्हती म्हणले. तेव्हा परमात्म्याचा जन्म झाला तेव्हा तारीख कुठली होती. आणि ज्योतिषी कोण होते म्हणायचे, पत्रिका करणारे ज्योतिषी नव्हते, ज्योतिषाची आवश्यकता नाही, तारीखच नाही. ज्योतिषी म्हणजे तारीख द्या ना मला, मग मी पत्रिका मांडतो. त्याच्या ठिकाणी तारीखच नाही म्हणाले, तारीखच निर्माण झाली नव्हती. कारण तारीख कधी निर्माण होते, काळाची सुरुवात कधी होते की जेव्हा काहीतरी गोष्ट घडते ते झिरो,
तिथपासून सुरू होते कालगणना. काय एखादी गोष्ट झाली, ते हे ब्रह्मांड निर्माण झालं, त्याच्या आधी काळ होता का? नाही, गरजच नव्हती, कोणीच नव्हतं, काळही नव्हता. पण ब्रह्मांड निर्माण झालं त्या दिवशीपासून सर्व गणना सुरू झाली, कालगणना सुरू झाली. पृथ्वी किती हजार वर्ष झाली, काय किती लक्ष, सूर्याला किती लक्ष वर्ष झाली, हे सर्व गणित तो सूर्य आल्यानंतर ते निर्माण झालं. म्हणजे त्याच्या आधी कुठे होतं? तेव्हा तो अनंत आहे, म्हणजे त्याला काळाचा मर्यादा नाही, त्याला देशाची मर्यादा नाही. काय परमात्मा कुठे राहतो? सदा संचला येतना जात काही, तयाविण कोठे रिता ठाव नाही. परमात्मा कुठे राहतो? अरे त्याला राहायची गरज नाही, तोच एक आहे, त्याच्यात सगळं राहतं. आपण गीतेमध्ये बघितलं की मस्थानी सर्व भूतानी, माझ्यातच सगळे राहतात. असा मी कुठे राहतो? असं मला काहीच नाही. राहायला जागा करण्याची गरजच नाही म्हणाल. काय आणि म्हणून त्याला काय, त्याला काल बांधू शकत नाही, कालाची मर्यादा नाही. काळाच्या आधीच तो, आधीपासून तो आहे. त्याच्या ठिकाणी काळ निर्माण झाला, त्याच्या ठिकाणी देश निर्माण झाला. कारण ही सृष्टी, हे ब्रह्मांड ठेवायचं कुठे? म्हणून देश निर्माण झाला, म्हणून मोजमाप सुरू झालं, आणि वस्तू निर्माण झाल्या. म्हणून देश, काल, वस्तू या सर्वांच्या पलीकडे असलेला परमात्मा, हे ज्ञान त्या बुद्धीला व्हायला लागतं. मग तिला प्रज्ञा बुद्धी असं म्हणतो. कशामुळे होतं तिला हे ज्ञान? हे ज्ञान व्यतिरेकामुळे होतं, म्हणजे संसाराची तुलना करते, संसारात तिने अनुभव घेतला असतो. आता ती आत्म्याला सन्मुख होते. कशाने? सद्गुरूंच्या ज्ञानाने. सद्गुरूला सन्मुख होते, सद्गुरूंच्या कार्याला सन्मुख होते, तेव्हा तिला ज्ञान होतं. आणि त्या ज्ञानाने जेव्हा ती आत बघते, तेव्हा त्या आत्म्याचं स्वरूप तिला दिसतं. अरे ते व्यतिरेकाने दिसतं. त्यातला हा एक डोळा व्यतिरेकाचा, त्याने दिसत, अरे हे काय, हे तर संसारात असं आहे, इकडे तर असं आहे. असं व्यतिरेकाने तिला ज्ञान होतं. आणि असं व्यतिरेकाने ज्ञान होता होता ती पूर्ण शुद्ध होते. आत्मा पूर्ण ज्ञान स्वरूप आहे. संसारातले सर्व जीव म्हणले कर्माच्या बंधनाने बांधलेले आहे, आणि आत्मा तर अकर्ता आहे, तो काहीच करत नाही. सर्व तो असतो म्हणून सर्व घडतं. आपण बघितलं ना उदाहरण, बॉस काहीच करत नाही, येऊन खुर्चीत बसतो, त्याचं काम करायचं ते करतो, पण काही करत नाही. पण लगेच तो आला म्हटलं तरी सगळ्यांचं काम सुरू होऊन जातं फटाफट. याला सत्ता असं म्हणतात. म्हणून तो अकर्ता आहे. जसा बॉस अकर्ता आहे कुठल्या दृष्टीने, की सर्व लोक काम करतात, तो आला म्हटल्याबरोबर त्याला काहीच करावं लागत नाही, या दृष्टीने तो अकर्ता आहे. म्हणून परमेश्वर हा अकर्ता आहे, आणि तो बांधलेला नाही कोणाला. परंतु सर्व प्राणी मात्र हे आपल्या कर्माच्या बंधनाने बांधलेले आहेत. काय म्हणजे आत्मा हा अकर्ता आहे, परमात्मा हा अकर्ता आहे, तो काहीच करत नाही. तो या सृष्टीचा, ब्रह्मांडाचा विस्तार तर सगळं सांगता येतो, पण हा अनंत आहे ना, त्याला काही मर्यादा नाही. देश, काल, वस्तू याच्या पलीकडे तो आहे. अशी या व्यतिरेक विचारातून, सद्गुरूंनी दिलेल्या जाणीवेतून, ज्ञानातून जाणीव निर्माण होतो, आणि जाणीवेतून व्यतिरेक बुद्धी निर्माण होतो, व्यतिरेक नावाचा डोळा निर्माण होतो, आणि त्याच्यातून हे ज्ञान त्या बुद्धीच्या ठिकाणी ह्या ज्ञानाचा निश्चय होतो, आणि ती ह्या एका डोळ्याने आत्माचा साक्षात्कार काही अंशाने करून घेते. आणि आता दुसऱ्या डोळ्याने ती कसा साक्षात्कार करते? बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, तिला वैभव प्राप्त होतो. दुसऱ्या डोळ्याने तिला वैभव प्राप्त होतो, बुद्धीला वैभव प्राप्त होतो. नाहीतर ती भिकाऱ्यासारखी आहे, या संसारात भीक माग, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. मोठमोठे लोक असतात, डिग्री होल्डर असतात, काय मोठमोठ्या संस्थांचे हे असतात, पण ते मागतात, मग आम्हाला असं मिळेल का, तसं मिळेल का. अरे तुम्ही भिकाऱ्यासारखे मागतात कशाला? आम्ही किरणला म्हणलं, ते म्हणलं भिकारी जे मागतात ना आपल्याला, ते भिकारी समजतात. काय महाराज म्हणायचे, ट्राइंग टू गेट एनिथिंग बाय एनी मीन्स इज नथिंग बट बेगिंग.
यू आर द बेगर्स. IIT सगळं IITतले लोक असे शर्मिंदा झाले. कोणी काय मागितलं तर म्हणे तो झाला भिकारी. जो मागितलं रे मागितलं झाला तो भिकारी. आपण काय मागायचं नाही म्हटले. आपण देवाला मागायचंच नाही. देव आपल्याला सगळं देतोय म्हणाला. ट्राईंग टू गेट एनिथिंग बाय एनी मीन्स. मोठे भिकारी, फक्त फरक एवढाच असतो. काही भिकारी मोठे असतात, काही भिकारी छोटे असतात. काही रस्त्यावरचे भिकारी असतात, काही काय मोठ्या मोठ्या इमारतीत बसून राहिलेले श्रीमंत भिकारी, पण ते भिकारीच. कारण का ते मागतात. कस्यचित किमपि नो हरणीयम. काय कोणाचं काही घेऊ नये म्हणत. बलिमनुयाचन समये श्रीहरी रपी वामनो जातः. हे म्हणले कधी आपण याचना करायला जाऊ नये. कारण म्हणले प्रत्यक्ष परमेश्वर जेव्हा याचना करायला गेले बळीराजाच्याकडे, तर त्यांना लहान व्हावं लागलं. त्यांना वामन, बटू वामन अवतार म्हणतात, ते लहान झाले. कारण काय की जो कुठे मागायला जातो त्याला लहानपण मिळतं ना, तो छोटा होतो. म्हणून आपण तर सद्गुरूचा काय काय पुसता मी कोणाचे कोणाचे, आम्ही दास सद्गुरु रायाचे. अरे आमचं तुम्ही ओळख काय विचारता म्हणजे, आमचं इंट्रोडक्शन काय विचारता. आम्ही दास सद्गुरु रायाचे. मग आम्ही तिकडे रामकृष्ण मठात भेटायला गेलो. आम्ही एकदम त्यांना माहितीच होतं. त्यांनी आम्हाला खुर्ची दिली बसायला, बाकीचे सगळे खाली बसले होते. आम्हाला त्यांनी खुर्ची बसायला दिली. आमच्याशी ते डिस्कशन करायचे. आम्हाला एवढा कॉन्फिडन्स. तू कुठलाही प्रश्न विचार. काय आम्ही त्यांना काहीच मागितलं नाही. त्याच्याकडे पैसे पण घेतले नाही. आम्ही ट्रान्सलेशन केलं तसं. काही मागायचं नाही. ईश्वराकडे काय मागायचं नाही, सद्गुरूंच्याकडे काही मागायचं नाही. आणि मागितलं तर सद्गुरू देणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटेल सद्गुरूंच्याकडे काय मागितलं, सद्गुरू अमुक द्या ना. सद्गुरू म्हणेल मी देत नाही, कारण मग तुझा मागण्याचा स्वभाव होईल. म्हणून मी तुला देत नाही. एक गोष्ट देतो, पण ते मी देत नाही म्हणले. तूच मिळवून घे. मी तुला 2 डोळे देतो, ते पण देत नाही. मी तुला ज्ञान देतो, ते पण देत नाही ज्ञान. मी फक्त मी प्रवचन करतो, म्हणजे माझ्यासाठी प्रयत्न. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. हे प्रवचन मी माझ्या सुखासाठी करतो. ते तुला ऐकायला जात, ते मी तुला काही मोठं दिलंय का? काहीच दिलं नाही. पण शिष्याचा असा भाव असतो की सद्गुरूने आपल्याला खूप ज्ञान दिलं, त्याचा भाव बरोबर आहे. पण सद्गुरू म्हणतात मी काही देत नाही आणि तू काही मागू नको. काय बली म्हणू याचन समये श्रीपतीरपी वामनो जातः. जो मागतो तो भिकारी. आपण भिकारी नाही, आपण दास सद्गुरू रायाचे. काय आपलं वैभव केवढा आहे म्हणाले. जबरदस्त वैभव आपल्या ठिकाणी आहे. काय बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीच्या वैभवासारखं दुसरं वैभवच नाही म्हणा. अरे ज्याच्याकडे बुद्धीचं वैभव असतं त्याला तर त्याच्याकडे तर पैसा येतो. पैसा मिळवायचा. अरे आम्हाला म्हणतात कोणी पैसा नाही. आम्ही म्हणलं पैसा मिळवायचा ना तर आम्ही लगेच पैसा मिळू शकतो. आम्ही दुसऱ्याला सांगतो कसा पैसा मिळायचा. काय तर म्हणजे आम्हाला का पैसा मिळतो, आम्हाला पैशाची गरज नाही म्हणते. मग तिच्यातच गुंतून पडावं लागेल. काय बुद्धीचं वैभव, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे. म्हणून एका केशवराजे सकळ सिद्धी. एक तो श्रीहरी सद्गुरू, त्यांच्या ठिकाणी सगळ्या सिद्धी मिळतात ना. सगळ्या सिद्धींनी तो पूर्ण होतो. तेव्हा म्हणले जाणीवीचा दुसरा डोळा, ज्याने त्या आत्म्याचा अनुभव घ्यायचा आहे. जाणीव उत्पन्न होते तेव्हा काय होतं, जाणीव उत्पन्न होते तेव्हा बुद्धी निर्विकल्प होते. निर्विकल्प म्हणजे संसार पूर्ण जातो लयाला. ते म्हणजे जाऊ दे चुलीत, काय आलं त्या बुद्धीच्या समोर ते म्हणजे घाला चुलीत. काय काय सुख झालं घाला चुलीत, दुःख झालं घाला चुलीत. काय आपल्याला काय करायचं. त्याला निर्विकल्प बुद्धी प्राप्त. सर्व संशय कल्पना वासना सगळं काही ते म्हणाले तर चुलीत घालणं. ओम स्वाहा बस.
ती बुद्धी रहित होते सगळ्या संशय, कल्पना, वासना, तेव्हा ती निर्विकल्प होते. तेव्हा तिला हा अध्यात्म बोधाचा प्रसाद मिळतो. त्या अध्यात्म बोधाचा, सद्गुरूंचा प्रसाद मिळतो. सद्गुरू काही देत नाही. परत सांगतो, सद्गुरू काही देत नाही, देणं नाही, घेणं नाही. देणं नास्ती, घेणं नास्ती, लोभ नसावा ही विनंती. तुम्ही लोभ करू नका, सद्गुरू काही देतील. काय सद्गुरू आपला आनंद अनुभवतात, पण त्यांचा प्रसाद तुमच्या बुद्धीपर्यंत मिळतो म्हणत आहे. पण सद्गुरू, पण शिष्याचा भाव असा नाही, सद्गुरू कुठे काय देतात असा त्याचा भाव नाही. नाही तर तो सद्गुरूंचं ज्ञान त्याला असतं, शिष्याचं ज्ञान हे वेगळं असतं. तो त्या ज्ञानाचा अनुभव घेत घेत पुढे जातो. तेव्हा सद्गुरू निरंकार असतात. ते म्हणतात मी कुठे काय देतो, त्यांची निरंकार वृत्ती असते म्हणून ते म्हणतात. तेव्हा हा बोधाचा प्रसाद त्या बुद्धीला प्राप्त होतो, शिष्याच्या बुद्धीला तो हा बोधाचा प्रसाद प्राप्त होतो. तेव्हा तिला प्रज्ञा असं म्हणतात. मग ती सर्व शृंगाराने युक्त होते. ती बुद्धीचे वैभव आणि का नाही अशी सर्व शृंगाराने युक्त होऊन श्रीहरीशी रममाण होते. श्रीहरीमध्येच रमते, संसारात नाही रमत. संसार करते पण श्रीहरीमध्ये रमते. संसार करते पण श्रीहरीमध्ये रमते. कसं हो? तुम्ही नाही का ते गाणं म्हणता नेहमी, एवढं तर सोपं आहे म्हणजे. तुम्ही ते गाणं म्हणता पण त्याचा अर्थाकडे लक्ष नसतं. राधा गौळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन. राधा गौळण काय करते? नाही एवढं कठीण आहे, कसं करायचं? संसार म्हणजे संसार विचार येणारच नाही का? संसार तर आम्ही करतो, संसाराचे विचार तर येणारच. मग तू ते गाणं म्हणतोय ते कसलं होणार आहे? राधा गौळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन. मनाने काय करायचं आणि देहाने, इंद्रियांनी काय करायचं ठरलेलं आहे म्हणजे राधेचं. आणि तू राधेचं गाणं म्हणतो तरी म्हणले तुला अजून लक्षात आलं नाही. मनात करायचंय अविरत हरीचं चिंतन आणि बाहेर इंद्रियांनी आणि शरीराने करायचं आहे संसार. एवढं सोपं आहे काय? तेव्हा ती श्रीहरीशी रममाण होते. या जगामध्ये आतापर्यंत अनेक वेद, उपनिषद, पुराण, संत सत्पुरुषांचे ग्रंथ वाङ्मय निर्माण झालं आणि जे उत्तम उत्तम आध्यात्मिक ग्रंथ भांडार निर्माण झाला. सर्व संत सत्पुरुषांनी ग्रंथ लिहिले, केवढे तरी आपल्या अनुभवाने ग्रंथ लिहिले. आम्ही आमच्या अनुभवाने या हरिपाठाच्या अभंगावर बोलतो काय. मग हे कसं आहे? यालाच काय म्हणतात? बुद्धीचा शृंगार. हा बुद्धीचा शृंगार प्रकट झाला. हे जे बोलणं आहे, हे जे ग्रंथ निर्माण झाले आहेत, आमच्याकडून 23 खंडकाव्य निर्माण झाले. 12 वर्ष आम्ही पवईला होतो. 12 वर्षातून 2 खंडकाव्य व्हायचे आणि 12 वर्षात 23 खंडकाव्य अशी उत्तमोत्तम खंडकाव्य निर्माण झाली. याला काय म्हणतात? हा बुद्धीचा शृंगार आहे म्हणाले. ही बुद्धी त्या श्रीहरीशी रममाण झाली आणि म्हणून त्या बुद्धीचा हा शृंगार म्हणून हे वैभव प्रगट झाला म्हणते. हे खंडकाव्य, ही सगळी पुस्तकं, हे ग्रंथ, हे बुद्धीचं वैभव आहे. तेव्हा आमच्या समाधीचीच अवस्था होती. ही परमानंदाची समाधीची अवस्था आहे याला म्हणतात. आणि या ठिकाणीच आमचे महाराज सांगतात की या ठिकाणीच बुद्धी आपलं परम ऐश्वर्याचं उच्च स्थान भोगते. बुद्धीचं परम ऐश्वर्याचं स्थान ती बुद्धी भोगते. बुद्धीचे वैभव आणि नाही दूजे. बुद्धीचं दुसरं वैभव नाही. ही समाधीची अवस्था आहे. या ठिकाणी बुद्धी आपल्या समाधीचं स्थान भोगते म्हणा, परम ऐश्वर्य भोगते. बुद्धीचं दुसरं काही वैभव नाही. केवळ त्या श्रीहरीच्या उत्कट प्रेमामुळे तिला ही महाभाग्याची अवस्था प्राप्त झाली. श्रीहरीच्या उत्कट प्रेमामुळे आणि श्रद्धेमुळे तिला ही महाभाग्याची अवस्था प्राप्त झाली. सद्गुरूंच्या कार्यात राहून राहून राहता
अशी महाभाग्याची अवस्था प्राप्त झाली. मग आता पुढे काय म्हणाल? अशी अवस्था तर प्राप्त झाली, व्यतिरेक ह्या डोळ्यांनी जाणीव झाली, तरी एवढी गोष्टी झाल्या म्हणून. आमच्या एका डोळ्याचं ऑपरेशन झालं, दुसऱ्या डोळ्याने व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे एका डोळ्याने एवढं छान दिसतं काय. तसं म्हणले बुद्धीला व्यतिरेक नावाचा एक डोळा तरी प्राप्त झाला ना, काय मस्त दिसतो. तुम्हाला काय चष्मा लावा लागत? नाही चष्मा नाही लावा लागत, मग दिसतं चांगलं. हो म्हणून एका डोळ्याने एवढं चांगलं दिसतं की दुसऱ्या डोळ्याची तेवढी आवश्यकता बसत नाही. पण म्हणले दुसऱ्या डोळ्याचे आणि ऑपरेशन करून घेणार आहे, मग तर काय विचारता. तसं म्हणले एक डोळा व्यतिरेकाचा, त्याने श्री रमण झाली ती आणि बुद्धीचं वैभव भोगलं तिने. तर दुसरा डोळा त्या जाणीवेचा, बुद्धीचा, म्हणजे काय त्याला म्हणतात अन्वय रूप डोळा. अन्वय, सिंथेसिस, अनालिसिस अँड सिंथेसिस असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. व्यतिरेक म्हणजे अनालिसिस, सगळ्याच वेगवेगळं करून भाजी सगळी आणली की निवडून खराब भाजी काढून फेकून द्यायची, आणि त्याचं जी घाण असते काय त्याला लागलेली ते काढून टाकायची, काय केस गीस असतात ते काढून टाकायचे, काय खडेगिरी असतात ते बाजूला करायचे आणि त्याला धुवून टाकायचं. याला काय म्हणतात? याला भाजी निवडणारे लोकांच्या दृष्टीने हा व्यतिरेक आहे. व्यतिरेक आहे म्हणजे वेगळं करून टाकायचं. जे चांगलं आहे ते ठेवायचं आणि जे वाईट आहे ते फेकून द्यायचं. काय याला काय म्हणतात? कठीण शब्द आहे ज्ञानामध्ये, पण खरं सोपं आहे. म्हटलं भाजी तुम्ही निवडताना म्हणजे व्यतिरेक, आणि अन्वय म्हणजे काय? मग परत त्या भाजीची जुडी बांधता आणि ती गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवून देतात, म्हणजे काय? अन्वय. काय म्हणजे एकत्र करणे, सगळं चांगल्या गोष्टी एकत्र करून टाकणे. मग ते एकत्र, ती चांगलीच भाजी एकत्र राहते, वाईट नाही राहत. तसं संसार राहतच नाही, संसार वाईट आहे, तो राहतच नाही. आधी आम्ही म्हणत नाही असं संसार वाईट आहे, नाही तर लोकांना राग येतो, बाबा संसार वाईट आहे, मग आम्ही एन्जॉय करायचं नाही का? मग असं ते लोक एकदम आम्हाला एकदम हे करतात, डराव करतात. मग आम्ही घाबरतो. मग आम्ही काय म्हणतो, जाऊ दे, नाही संसार काय वाईट नाही, असं आम्ही ते डरवण्याचा प्रयत्न करतो. मग आम्ही काय म्हणतो, नाही तुम्ही करा संसार करा, चांगला आहे काय. पण भक्तांना आम्ही सांगतो संसार सगळा घाण आहे सगळे. त्याच्यात सद्गुरू आणि त्यांचं कार्य काय हे वेगळं आहे, आणि त्याच्या पलीकडचा जो संसार आहे ते सगळं काढून टाकायचं, ते सगळी घाण आहे. सद्गुरू, त्यांचा बोध, त्यांचं कार्य एवढंच ठेवायचं की झाला. अन्वयरूप दुसरा डोळा प्राप्त झाला बुद्धीला. अन्वयरूप दुसरा डोळा प्राप्त करणं काय कठीण नाही म्हणाले, एकदम सोपं आहे. सद्गुरूने एकदम सोपं करून ठेवलं. तू कार्यात आहेस, म्हणजे तुझा डोळा उघडणार कार्य बघण्यासाठी. सद्गुरू तुमचं प्रवचन फार चांगलं झालं, डोळा उघडला याचा, आतापर्यंत बंद होता, आता याचा दुसरा डोळा उघडला. मधून किलकिले करून बघत होता, किलकिले काय सद्गुरूंचं प्रवचन ऐकत होता, पण काय तेवढं हे सद्गुरूंचं कडे बघत होता येत, अगदी कधीतरी क्वचित येत होता, हे करत होता. अन्वयरूप डोळा हळूहळू त्याचा उघडायला लागला. तेव्हा सद्गुरूंचं कार्य, आणि जेव्हा पूर्ण सद्गुरूंचं कार्य हेच त्याला दिसायला लागलं, आणि सद्गुरू हेच दिसायला लागले, आणि सद्गुरूचं ज्ञान हेच दिसायला लागलं, की झालं अन्वयरूप दुसरा डोळा दिसला आणि जाणीव पूर्ण झाली. आणि बुद्धीच्या ठिकाणची जाणीव पूर्ण झाली की तिला आत्म्याचा अनुभव आला. सांगायला सोपं आहे हो, भाजीकीची ते सोपं आहे उदाहरण, पण हे हा अनुभव घ्यायला कठीण आहे म्हणाले. तेव्हा म्हणले असा अनुभव येत असतो. जसं म्हणले कुटुंबातल्या व्यक्ती असतात. आता कुटुंब आहे आपल्याकडे, डॉक्टर किरण मुळे यांचं कुटुंब आहे. आता किरण मुळे आले, त्याच्यामुळे त्यांच्यामुळे सगळे मुळे आले, नाही का? सगळे मुळे आले, म्हणजे त्यांची पत्नी आली, धनश्री मुळे आली, श्रुती मुळे आली, सगळे सागर मुळे आले, सगळे मुळे आले. मग आणि त्यांची बहीण पण आली, काय अविनाश पण आले, त्यांच्या घरातले पण सगळे आले, त्यांचा मुलगा तो पण आला. तेव्हा म्हणलं सद्गुरूंच्या
एका कुटुंबातली एक जरी व्यक्ती आली तरी म्हणले सर्व व्यक्ती तिथे आपोआप जोडल्या जातात सद्गुरूंच्या ठिकाणी. म्हणून महाराजांनी लिहिलं होतं, व्यक्ती उद्धरिता कुटुंब उद्धरे. व्यक्तीचा उद्धार करायचा, समाजाचा उद्धार वगैरे ते जे करायला गेले ते फसले म्हणाले. व्यक्ती उद्धरिता कुटुंब उद्धरे, कुटुंब उद्धरिता समाज उद्धरे, समाज उद्धरिता राष्ट्र उद्धरे, तेनेच घडे जगदोद्धार, असं महाराजांनी ओवी लिहिले. तेव्हा सद्गुरू, त्यांनाही सद्गुरू सहवास, संगती, प्रेम, त्यांची कृपा, त्यांचं ज्ञान सद्गुरूंचं प्राप्त होतं. तसंच म्हणले मनुष्य देहामध्येही होतं. मनुष्य देहात काय होतं, असे बुद्धीच्या ठिकाणी जाणीव निर्माण झाली तर काय होतं, एक बुद्धी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रिय आणि देह, एवढं कुटुंब आहे म्हणाले. बुद्धी ही मुख्य आहे. बुद्धी, मन, चित्त, अहंकार, इंद्रिय आणि देह एवढे सदस्य आहेत या देहामध्ये, या बुद्धीच्या ठिकाणी, बुद्धीच्या कुटुंबामध्ये, की ते सर्व सदस्य येतात म्हणले परत. काय ते जे संसारात सर्व गेलेले असतात ते एक बुद्धी या जाणीवेमध्ये आली तर सर्व सदस्य येतात. मन येतं, अंतःकरण येतं, चित्त येतं, अहंकार म्हणजे जाणीव येते आणि इंद्रिय येतात, देह येतो, इथपर्यंत सर्व येतात सगळे. तेव्हा म्हणले तिने या सगळ्या देहासकट, इंद्रियासकट या सर्वांना, याला जीवाची अवस्था, याला जीव म्हणतात. देह, इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि ते चैतन्य, असं या सर्वाला काय म्हणतात, जीव म्हणतात. ही जीवाची अवस्था अशी ती तिच्या बरोबर, त्या बुद्धीच्या बरोबर आली त्या जाणीवेमध्ये. तेव्हा म्हणले ही सर्व जीवावस्थाच श्रीहरिरूप बनून गेली. काय झालं म्हणले त्या जीवाचं, तो हरी झाला, श्रीहरी झाला. जीवाचा एकदम श्रीहरी झाला. अरे वा, कमाल आहे. जीवावस्था श्रीहरी रूप बनून गेली म्हणजे चिन्मय होऊन जाते. देहासकट सगळं चिन्मय होऊन जातं. आम्ही कुठे गेलो की ते म्हणाले, कोणाला लक्षात येते हे कोण आहे, त्यांना वाटते काहीतरी वेगळे आहेत आणि ते आमच्याशी वेगळ्याच पद्धतीने व्यवहार करायला लागतात. मागे आम्ही कथा सांगितली तर तो एका देवळात आम्ही गेलो आणि तो पुजारी, आम्ही काही बोललोच नाही, त्यांनी दुरून बघितलं पण तो आमच्याकडे आला आणि नंतर तो म्हणाला की मला लक्षात आलं की हे काही वेगळे आहे काय. तेव्हा म्हणजे हे वेगळे पण का जाणवतो, नुसत्या देहावरून वेगळे पण का जाणवतो, कारण देह चिन्मय होतो. पूर्ण जीवावस्था, देहासकट पूर्ण जीवावस्था चिन्मय होऊन जाते आणि म्हणून ते आकर्षित करते. ते म्हणले इतर तर दिसत नाही कोणाला, अरे हे वेगळंच आहे काहीतरी, आणि म्हणून त्याला काय आहे काय कळत नाही पण वेगळं आहे तर जाणवतो. म्हणजे ज्ञानमय, तेजोमय असं होऊन जातो. आणि अशा रीतीने श्री सद्गुरू आपल्या प्रिय शिष्याला श्री हरिरूप करून ठेवतात. तो ह्या मार्गाने असा आला की तो श्री हरिरूप होतो, श्री हरिरूप होऊन बसतो. खूपच महत्वाचा गोष्ट आहे. महाराजांनी लिहिलेलं आहे श्री हरिरूप तो शिष्य कसा होतो, तर त्याच्या बुद्धीपर्यंतचा हा एवढा प्रवास, सद्गुरूंच्या कार्यातून, त्यांच्या ज्ञानातून, त्यांच्या प्रेमातून घडणारा हा प्रवास त्याला श्रीहरिरूप करून ठेवतो. श्रीहरिरूप झाला म्हणजे कसा झाला, म्हणून आम्ही हे सांगतो. आम्हाला कोणी बघितलं की मदत करतात. अहो भाजीवाले, त्या एक भाजीवाले आम्हाला म्हणते की, म्हणजे ती इतरांना सांगते, आम्ही दोघं जातो ना बरोबर, इतर कोणी असलं ना, हे बघा माझे मायबाप आले म्हणाले, हे माझे आई वडील आहेत असं ती म्हणते. आणि लोक आश्चर्याने बघतात आमच्याकडे, आई वडील तुझे म्हणजे हे तर वेगळे दिसतात, तू तर भाजीवाली. नाही म्हणले माझे आई वडील आहे ते. मग हे तिला कसं काय स्फुरलं, हे कसं काय सुचलं तिला, तर हे तिला काहीतरी वेगळेपणा जाणवला आणि आम्हाला जाणीव होते, अरे श्रीहरी रूपाचं, श्रीहरी रूप झाल्यामुळे लोकांना जाणवतं हे सगळं वेगळेपणा.
याला म्हणतात की सद्गुरू आपल्या शिष्याला श्रीहरी रूप करून ठेवतात आणि सद्गुरू कार्य करण्यासाठी श्री दत्त स्वरूप करून ठेवतात. काय असं महाराज सांगतात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज पुढची ओळ सांगतात, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. मग लोक विचारतात, पण तुमच्या महाराज, तुम्ही महाराजांकडे जाता, मग त्यांच्याकडे काही ते चमत्कार वगैरे करतात का, ते काही अमुक अमुक हे करतात का, काय आपल्या जीवनामध्ये काय, कोणाला लग्न होत नसेल त्याचं लग्न, कोणाचं नोकरी लागत नसेल त्याला नोकरी, कोणाचा आजार बरा होत नसेल त्याला आजार बरा होतो, त्याचा अमुक. तर भक्त सांगतो नाही बाबा, हे यापैकी काहीच होत नाही. त्याच्यासाठी जर तू आला तर ते काही तुला दिसणार नाही. रिद्धी सिद्धी की माझा आजार लगेच आलो, आजार बरा झाला, ते सांगतात मलाच आजार आहे, काल मी बिमार पडलो मला. ते म्हणतात तुझा आजार काय कुठे दूर करू काय. तेव्हा पण लोक असं होतात चमत्कार, लोकांना चमत्कार पाहिजे असतो काय, की मग ते काय काय त्याच्यात कोणते ते अमुक सिगरेट पेटवून ठेवतात त्यांच्यासमोर, अमुक कोणाच्या पुढे आणखी काय करून ठेवतात. हे असं, याला काय म्हणतात अवघीच उपाधी. उपाधी म्हणजे काय हो, ते संत सत्पुरुष होऊन गेले, त्याने एखाद्या वेळा काहीतरी लीला केली असेल, त्या गजानन महाराजांनी ते चिलीम पेटवली असेल, हे दुसऱ्याचा अहंकार जो आला होता त्यांच्याकडे, त्याचा अहंकाराचा नाश करण्यासाठी म्हणून त्यांनी लीला केली. पण लोक असे की त्यांच्या हातात चिलीम देऊन ठेवली, त्यांची मूर्तीच अशी तयार केली की चिलीम घेऊन. अरे ही उपाधी आहे बाबा, अवघीच उपाधी, याला उपाधी म्हणतात. नाही तर तू तेच करत बसशील. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. त्याने एक वेळा तसं केलं म्हणून तू प्रत्येक वेळा तसंच आणि सगळ्या संत सत्पुरुषांकडनं तसंच हे करशील तर कसं होईल म्हणून. त्या रामकृष्ण, स्वामी रामकृष्णांच्याकडे बरेच शिष्य यायचे, त्यांना ते ज्ञान सांगायचे. तेव्हा एक संन्यासी येत असे, तो पाण्यावरून चालत असतो, पाण्यावरून चालत येत असे. लोकांनी त्याला व्हायला पाण्यावरून चालतो नदीवरून, पण येऊन बसत असे आणि रामकृष्ण परमहंसाचं ते प्रवचन तो ऐकत असे, ज्ञान ऐकत असे. त्याला ज्ञान नव्हतं. त्यांनी काहीतरी हे करून तपश्चर्या करून त्यांनी ती सिद्धी प्राप्त करून घेतली. तेव्हा रामकृष्ण म्हणाले की या सिद्धीचं जे आहे त्याचं मूल्य काय म्हणले, 2 पैसे आहे, कारण ही उपाधी आहे म्हणले. लोक त्याच्या मागे लागतील. उपाधी म्हणजे का, असं काही बघितलं नाही की लोकांचे झुंडीच्या झुंडी त्याच्या मागे लागतात आणि मग त्याला उपाधी होते, मग त्याला पैसे मिळतात, मग त्याला हे मिळतं, मान सन्मान मिळतं काय, मग त्याच्या हातून काही गोष्टी आचरण असं काही घडतं. तेव्हा म्हणले याला, म्हणून याला उपाधी असं म्हणतात. म्हणून रिद्धी सिद्धी निधी हे आपल्याला नको म्हणा, त्या सर्व येतात आपल्या मागोमाग, त्यांना माहिती असतं त्या येतात आपल्या माग, पण आपल्याला काही त्यांनी मागण्याची गरज नाही म्हणा. काय आपण मागितलं म्हणजे झालं भिकारी. रिद्धी सिद्धी निधी, त्या रिद्धी सिद्धी मध्ये करून काहीतरी मागायचं, की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हा रोग बरा झाला पाहिजे, हे अमुक हे झालं पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे, चांगली नोकरी मिळाली पाहिजे, मान सन्मान मिळाला पाहिजे. हे त्या रिद्धी सिद्धी निधीला सर्व मागणं झालं ना. परमेश्वराला फक्त मागत नाही म्हणजे, जो परमेश्वर एवढं काही देणार आहे त्याच्याकडे काय मागायचं. तेव्हा एक सुंदर अशी कथा आहे. आता ती कथा म्हणजे काय, ते नुसतं रूपक आहे कथा, की बगदादमध्ये शहरामध्ये एक बादशाह राहत होता आणि त्या बादशाह खूप श्रीमंत होता. आता बादशाह लोक श्रीमंत असतात सगळीकडे, सगळ्या राज्यातून त्यांना पैसा मिळत असतो. तर तो काय करतात, त्याच्याकडे हिरे माणकं सगळं सगळं. जेव्हा तो आपल्या रथातून निघायचा तेव्हा त्याच्याकडे खूप गुलाम होते.
ते त्या गुलामांना सांगायचं, अरे तुम्ही रस्त्यावर असे पुढे व्हा माझ्या याच्या गाडीच्या रथाच्या, आणि तो असे हिरे माणिक मोती असे उधळायचं, आणि मग ते सगळे गुलाम जायचे आणि पटापट पटापट ते उचलून आपल्या झोळीत भरून घ्यायचे. तेव्हा एक गुलाम मात्र असा होता की तो नेहमी राजाच्या जवळच राहतात, तो राजाला सोडायचा नाही, त्याच्या जवळच राहायचा. तर राजाने त्याला विचारलं की मी नेहमी बघतो की सगळे गुलाम धावतात आणि ते हिरे माणिक मोती सगळे ते घेतात आणि ते एवढे श्रीमंत होतात, आणि तू जातच नाही, म्हणजे तू तर गरीब राहिला, तू गरीबचा गरीबच राहिला, तू काही करतच नाही असं. तर तो काय म्हणतो की म्हणले ज्याच्या जवळ एवढी अफाट संपत्ती आहे, असा म्हणाले सम्राट, त्याच्या जवळ मला राहायला मिळत आहे, म्हणजे मी किती श्रीमंत आहे. काय, तो मला काही देऊ शकतो म्हणा, मी मागणार नाहीये, पण त्याची मर्जी झाली, तो प्रसन्न झाला तर मला काय, म्हणजे सगळं काय, अरे एवढंच काय, सगळं राज्य सुद्धा देऊन टाकेल म्हणले तुम्हाला, एखादा राज्याचा राजा सुद्धा करून टाकेल म्हणा. काय, तेव्हा म्हणले मला गुलाम राहण्यातच बरं वाटतं. तसं शिष्य म्हणतो, मला आम्ही दास सद्गुरु रायाचे, तिथे गुलाम शब्द आहे, पण खरं गुलाम करतो काय, दास्यत्व करतो. पण इकडे दास्य भक्ती, सद्गुरूंची दास्य भक्ती केल्यामुळे, आणि सद्गुरूंच्या ठिकाणी तर सगळे रिद्धी सिद्धी निधी, पण त्यांच्याकडे उपाधी नाही, तेव्हा हे काहीच मागत नाही. न मागे तयाची रमा होय दासी, जो मागत नाही ना काही, त्याची लक्ष्मी दासी होऊन राहते, त्याच्या घरी येऊन दास्यत्व करते, त्याच्या घरी येऊन काम करते. कोण, रमा म्हणजे लक्ष्मी प्रत्यक्ष त्याच्या घरी येऊन काम करते. काय सांगता हो तुम्ही, हो असंच आहे. न मागे तयाची रमा होय दासी, असं बोला. तो परमेश्वराला काय मागत नाही, सद्गुरूंना काय मागत, सद्गुरू त्याला काय देत नाही. आणि सद्गुरू काय देत नाही, ते तो म्हणतो सद्गुरू मला खूप काही दिलंय म्हणा, असं तो म्हणतो. इथे भाषाच वेगळी आहे, म्हणजे सगळी भाषा बदलून जाते. तेव्हा महाराज सांगतात, अशा या परमानंदा पुढे कष्टमय आणि उपाधिरूप असलेलं म्हणले हे उपाधिरूप तपश्चर्या, खूप तपश्चर्या केली आणि त्यांनी रिद्धी सिद्धी निधी प्राप्त करून घेतली, पण शेवटी काय आलं, शेवटी उपाधीच झाली म्हणले सर्व. म्हणून उपाधिरूप तपश्चर्याने या रिद्धी सिद्धी प्राप्ती झाल्या, त्या ऐहिक वैभव, हे ऐहिक जे वैभव आहे, वर्ल्डली पोझिशन्स म्हणतात, वर्ल्डली पोझिशन्स, तेव्हा ऐहिक वैभवाची ते मिजाज काय आहे, काय शिल्लक राहणार त्याची मिजाज, त्याला मिजाज. त्याच्याकडे एवढा पैसा आहे, त्याच्याकडे एवढा गाड्या आहे, त्याच्याकडे एवढा बंगला आहे, आणि तुझ्याकडे नाही आहे, असं जेव्हा म्हणतात ना, तेव्हा अरे मिजाज आहे मला, त्याची काय मिजाज, त्या सद्गुरूंच्या बोधापुढे आणि ते जे वैभव मिळालंय बुद्धीचं त्याच्या पुढे याची काय मिजाज आहे. आणि म्हणून म्हणतात, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मुक्ती त्याचे द्वारी सिद्धी सहित. म्हणले आम्ही त्या हरीला ओळखलो, त्या जाणीवीचे दोन डोळे आहेत, त्यांनी आम्ही त्या हरीला पाहिलं. हरी पाहिला, हरी पाहिला रे, हरी पाहिला, आज सोनियाचा दिन, वर्षे अमृताचा घन, हरी पाहिला रे, हरी पाहिला, असं म्हणतात. तेव्हा ओळखीला हरी धन्य तो संसारी, तो संसार धन्य झाला, आणि त्याच्या घरी मुक्ती येऊन राहते. एक दिवस असं होतं की एक दिवस दारावरची बेल वाजते, आणि आपण दारुगड्याला जाऊ तर तिथे दिसते मुक्ती. म्हणजे तुम्ही कोण, नाही आम्ही, माझं नाव मुक्ती आहे, इथे काय करायचं, नाही ते श्रीहरीने पाठवलंय आम्हाला, आणि या सगळ्या सिद्धी आहे ना ह्या माझ्या बरोबर आहेत. तर भगवंतांनी सांगितलं की मुक्ती, तू या सर्व सिद्धीसह म्हणजे त्यांच्या दारी जाऊन बस, दारात बसायचं, हा कुठे खुर्चीवर वगैरे असं बसायचं, दारात बसायचं, दारामध्ये अगदी बस, आणि घरात आत जायचं नाही म्हणले, दारामध्येच बसून राहायचं. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता, अशी त्या भक्ताचं
एवढा वैभव असतं म्हणा. अष्टमहासिद्धी त्याच्याकडे असतात, पण तो त्या सिद्धीला काही मागतच नाही. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दौडता. तो म्हणतो अरे जा तुम्ही, मला काही गरज नाही बाबा, या सिद्धींची काही मला गरज नाही, ह्याच्याकडून मला काही घ्यायचं नाही. तरी त्या म्हणतात की नाही, तुमच्याकडे तुम्ही प्रवचन होतं ते तरी आम्हाला ऐकायला मिळतं म्हणले, इतर ठिकाणी काही नाही. इतर वेळी लोक आम्हाला मागतच राहतात म्हणले, भिकाऱ्यांची गर्दी लाईन असते म्हणजे आमच्याकडे. तुमच्याकडे म्हणे एवढं ज्ञान, एवढं वैभव बुद्धीचं प्रगट होतं, ते आम्हाला ऐकायला एवढं बरं वाटतं. तेव्हा आम्हाला जाऊ देऊ, दौडू नका म्हणाले, आम्हाला इथे राहू द्या. तेव्हा अशा या रिद्धी-सिद्धींचा इतर लोकांना काही उपयोग नाही, जे तपश्चर्या करून त्या सिद्धींना प्राप्त करून घेतात, त्या शेवटी त्यांचं नुकसान करून निघून जातात आणि उपाधी शिल्लक राहतात आणि आपल्या आत्मप्राप्तीच्या मार्गापासून त्या साधकाला त्या दूर करतात. आणि या सिद्धींमुळे सर्वसामान्य अज्ञानी लोक त्याच्या मागे लागतात. काही सिद्धी दिसली की लोक त्याच्या मागे लागतात. आणि इकडे ज्ञान, प्रेम, भक्ती, ज्ञान म्हटलं की तिकडे ते बघत नाही म्हणा. तेव्हा त्या साधकाकडे निष्कामता नसल्यामुळे कामना, वासना यांच्या जाळ्यात अडकून त्याचं पतन होतं. ज्याच्याकडे सिद्धी असतात त्याचं, आणि त्याच्याबरोबर त्याच्या मागे लागलेल्या लोकांचं. आणि म्हणून या सिद्धींना उपाधी असं म्हटलं. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव सांगतात, रम्य वाटतं म्हणजे असं या ज्ञान स्वरूपामध्ये, सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानामध्ये रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. आणि म्हणून हरीचे चिंतन आम्ही सर्व काळ करतो. तेव्हा अशा तऱ्हेने हरीच्या चिंतनाने रमणीय झालं त्या ज्ञानेश्वर महाराजांचं मन, आणि त्या श्रीहरीच्या ठिकाणी ते कायमचे रंगून गेले. आणि त्याच्यामुळे काय रंगल्यामुळे काय झालं की अखंड समाधी त्यांच्या ठिकाणी निर्माण. राधा गवळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन. मनात अविरत चिंतन आहे, त्याच्यामुळे समाधी, अखंड समाधी. आणि इकडे मंथन तर चालू आहे, सर्व कर्म चालू आहे, पण अखंड समाधीचं सुख प्राप्त झालं. ज्यांच्या ठिकाणी असं चिंतन होत नाही त्यांचं मन कधी रमणीय होत नाही. मग त्यांचं मन काय होतं, त्यांचं मन भ्रमणीय होतं. भ्रमणीय म्हणजे त्याला सारखं कुठेतरी जावं असं वाटतं. टूर्स अँड ट्रॅव्हल्स ते बघत राहतो, आता कुठल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये जायचं. आणि आता तर लोक असं आहे की अनवट जागी जातात. म्हणजे एवढं आम्ही बघितलं सगळं, आता मला कंटाळा आला एवढं सगळं मोठं मोठं बघून. आता म्हटलं काही अशा अनवट जागा असतील ना की जिथे कोणी गेलं नसेल, तिथे आम्हाला जायचंय म्हणाल. काय तिथे तिथे आम्हाला जायचं, तिथे आम्हाला भ्रमण करायचं आहे. ते बाहेरूनही भ्रमण करतात आणि त्यांचं मन तेही भ्रमण करत राहतं म्हणलं. पण भक्त काय करतो, भक्त भ्रमण करत नाही, बाहेरूनही भ्रमण करत नाही, आणि भ्रमण करावं लागलं त्याला तर तरी त्याचं मन रमण करत असतं. हरीच्या चिंतनामध्ये ते रमण करत असत. म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानबोधाच्या चिंतनात ते रमत. आणि नामाच्या स्मरणात त्या बोधाचं चिंतन आणि नामाचं स्मरण, बस या दोनच गोष्टीमध्ये ते रमतं. आणि या दोन गोष्टीमध्ये रमलं म्हणजेच श्रीहरीची चालती बोलती समाधी. याला श्रीहरीची चालती बोलती समाधी असं म्हणतात. आणि अशी समाधी तो सद्गुरू आणि श्रीहरी प्रसन्न झाले की प्राप्त होते. तर तो श्रीहरी असा ज्ञानेश्वर महाराजांना प्रसन्न झाला, तो आम्हाला तुम्हालाही प्रसन्न हो, एवढं सांगून आज पूर्ण करतो. समाधी हरीची समसुखे वेण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन
सर्व काळ ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन सर्व काळ ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन सर्व काळ. श्री गुरुदेव दत्त.